आता सरकारची भूमिका तर वेळोवेळी स्पष्टच केलेली आहे आपण. मागच्या वेळेच्या निर्णयामध्ये हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी असेल किंवा मग जे काही गुन्हे मागे घेण्याबद्दल आंदोलकांच्या जे काही शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याचा प्रश्न असेल, आता बऱ्यापैकी सरकारने कार्यवाही केलेली आहे. आता त्याच्यामध्ये जे काही उणिवा दिसत आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मान्य जरंगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे, तर जाऊन त्यांच्याशी चर्चा करून म्हणजे त्यांना या सगळ्या उणिवा शासनाने कशा दूर केल्या आहेत, काही गैरसमज असतील त्यांचे, तर ते आपल्याला दूर करता येतील. परंतु मला वाटतं अतिशय सकारात्मक पाऊल सरकारने टाकलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ते सरकारची भूमिका आहे समजून घेतल्यानंतर ते काय उपोषण करणार नाही अशी मला खात्री आहे. तुमचा आणि जरंगे पाटलांचा काही फोनवरून संवाद झाला त्या संदर्भामध्ये? नाही, जरंगे पाटलांचा माझा संवाद नाही आहे, परंतु जे काही निर्णय आम्ही शासन म्हणून घेतलेले, उपसमिती म्हणून घेतलेले आहेत ते त्यांना आपण कम्युनिकेट केलेलं आहे, म्हणजे एक लिखित स्वरूपात त्यांना ते कम्युनिकेट केलेलं आहे. तरी ज्या सरकारनं कमिटमेंट्स मागच्या आंदोलनाच्या वेळेला केल्या होत्या त्यातल्या अनेक कमिटमेंट्स अजून पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्यासाठी जो एक भीक कालावधी दिला होता तो देखील उठून गेला, मात्र तरी सुद्धा कुठलीही अंमलबजावणी या संदर्भात झाली नाही असं त्यांचं म्हणणं. मी म्हणून म्हटलं की त्यांच्या जी काही त्यांच्या मनातली संदिग्धता दिसते अंमलबजावणीबद्दलची किंवा काय, तर माझ्या दृष्टीने तर अंमलबजावणी आम्ही अतिशय प्रभावी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे टाईमलाईन्स ठरवलेल्या आहेत, त्याप्रमाणे वेळोवेळी त्याचा आढावा पण घेतो आहे. तर काही कायदेशीर बाबी उपस्थित होतात, त्यामुळे एखाद्या उदाहरण व्हॅलिडेशन करायचं, व्हॅलिडिटी करण्याला काय विलंब लागतो, कारण त्या कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी सगळ्या आहेत. त्यामुळे याचा अर्थ सरकार कार्यवाहीच करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. जरंगे पाटलांचं म्हणणं आहे की 58 लाख कुणबी नोंदी ज्या निघालेल्या आहेत त्याचं प्रमाणपत्र तुम्ही कधी देणार आहात असा कधी प्रश्न उपस्थित केलेला आहे सरसकट. नाही, 58 लाख कुणबीच्या नोंदी निघण्याचा प्रश्नच नाही आहे. या उलट म्हणजे त्या ज्या निघाल्यात त्या तर सगळ्या एकूण राज्याचा आपण विचार करतो. आता मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट नंतर साधारण मला वाटतं एकतर 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त आपण दाखले दिलेले आहेत. मला वाटतं आमची उपसमिती कार्यवाही करण्याचा आणखीन त्याला थोडा वेग देऊन, कारण हैदराबाद गॅजेट सगळ्यात मोठी अडचण काय होते की तिथं नाव नाही आहे, नंबर. आता नंबरप्रमाणे त्या गावातली वंशावळी सिद्ध करणं वगैरे त्याला जो वेळ लागतो. आता त्या क्षेत्रीय पातळीवर काही अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसतोय, काही अधिकारी जाणीवपूर्वक ह्या अशा प्रकारच्या जी दाखल देण्यामध्ये टाळाटाळ करतात अशा काही तक्रारी आलेल्या आहेत. परंतु मला वाटतं की आमची उपसमिती स्थापन झाल्याच्या नंतर जो 61,000च्या वर दाखले आपण दिलेले आहे. आता त्याला लागणारी जेवढी व्यवस्था आहे, म्हणजे त्या जुन्या उर्दूच्या लिपी आहेत किंवा त्याच्यातलं जे समजून घेण्याचे काही निवृत्त लोकांना आपण घेतलेलं आहे की त्यांनी ते त्याप्रमाणे कार्यवाही करावी. पण मला वाटतं की त्यांचं जो म्हणणं आहे जरंगे पाटलाचं 58 लाख वगैरे दाखले सरसकट देण्याबद्दल, तर त्याचं मला वाटतं कोणीतरी तो गैरसमज करून दिलेला आहे. तो त्यांना एकदा वस्तुस्थितीसमोर मी मांडणार आहे की काय प्रत्यक्ष काय काय कार्यवाही करतो आपण. सरकारला चॅलेंज करतायत की आता पुन्हा त्यांना अमरवीर घोषणेवर बसणार आहे, मी मेलो तो मेलो, माझ्या मनाची रोजनी सरकारची असेल, नेमकं काय की त्यांनी एकदम टोकाची भूमिका घेतली असं मी वाचलंय माध्यमातून. पण मला वाटतं की आमची एकदम भूमिका सरकारची त्यांच्यासमोर मांडल्यानंतर ते उपोषणाला बसणार नाही याचा मला विश्वास आहे. आता प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर काय निष्पन्न होतं आहे, पण मला वाटतं सरकारला कुठल्या या संदर्भात प्रतिष्ठेचा प्रश्न सरकारने केलेला नाही आहे. प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनेच आम्ही पावलं टाकलेली आहे. आणखीन काही त्याच्यामध्ये काही विसंगती असेल त्यांना वाटत असेल तर आपण ती चर्चा करून निर्णय करू. सातारा गॅजेट संदर्भात सुद्धा सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीमध्ये थोड्या अडचणी आहेत कायदेशीर, त्यांना मी ते समजून सांगणार आहे की त्यात काय त्रुटी आहे. कारण सगळ्याच शेवटी त्याच्यामध्ये त्यांना मला वाटतं एकदा म्हटल्याप्रमाणे शासनाची भूमिका त्यांना सांगितल्यानंतर ते त्या सातारा गॅजेटच्या बाबतीवर सुद्धा फार आग्रही राहतील असं नाही. प्रयत्न केला जाईल की त्यांनी उपोषणाला बसू नये, माझा तोच प्रयत्न आहे. म्हणून मी आता त्या
एक तातडीच्या कामासाठी रात्री मुंबईला आलो होतो. तर ते आता उद्या आता परत आता निघालो आहे. आज दुपारी किंवा संध्याकाळी त्यांना भेटेल. पण आपण जर दोन आंदोलनामधला फरक पाहिला तर यावेळेला त्यांची भाषा मुख्यमंत्र्यांबद्दल जी आहे ती थोडी मवाळ झाल्याचं पाहायला मिळालं. मागच्या वेळेला सातत्यानं मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात होती, परंतु यावेळेला मुख्यमंत्र्यांना आम्ही काही शत्रू मानत नाही, वैरी मानत नाही, त्यांनी आरक्षण द्यावं अशा प्रकारची भूमिका घेतली. नाही, मला त्यांना मी नेहमी सांगत आलेलो आहे की मराठा आरक्षण जर कोणी दिलं असेल तर ते मान्य देवेंद्रजींनी दिलेलं आहे. 14 ते 19 मध्ये एवढे मोर्चे निघाले, नंतर सरकारने आयोग नेमला, आरक्षण दिलं, ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकलं. दुर्दैवानं मधल्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गांभीर्य नसणारं सरकार होतं, त्याने ते आरक्षण घालवलं. परंतु आरक्षण देण्याची भूमिका मान्य फडणवीस साहेबांनीच केलेली होती. म्हणजे मला वाटतं की आजही सुद्धा जे काही पुन्हा एक आयोग गठीत करून पुन्हा त्याचा सॅम्पल सर्वे करण्याबद्दलची कार्यवाही होईल. परंतु आता ज्या काही सवलती अन्य समाजाला मिळतात त्या सगळ्या सवलती आपण लागू केलेल्याच आहे. मुख्यमंत्र्यांनी तुमची या समितीवरती वर्णी लावल्यानंतर एवढं मोठं मुंबईत सुरू असणारं आंदोलन तुम्ही मिटवलं होतं. आता देखील तुमच्याकडे मोठी जबाबदारी आहे, ते आता आमरण उपोषणाला बसत आहे. हे देखील तुम्ही जबाबदारी पार पाडणार आहात का, त्यांचं उपोषण मागे घेणार आहात? असं की आता त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय तर काही भाष्य करणं चुकीचं. आपण मी म्हटल्याप्रमाणे आमची भूमिका सरकारची एकदा त्यांच्यासमोर मांडली तर मला खात्री आहे की ते त्याच्याबद्दल ते समाधानी राहतील. म्हणून उपोषणा काही त्याचा मार्ग नाही आहे. त्यांच्या मुंबईच्या आंदोलनानंतर खरं समाजाच्या बद्दल त्यांच्या प्रती असणाऱ्या भावना त्यांनी केलेलं मोठ्या प्रमाणात त्याचं नेतृत्व करतायत, त्याचा मी नेहमीच आदर करत आलेलो आहे उपसमितीचा अध्यक्ष म्हणून. मला वाटतं की आमची भूमिका मान्य करतील. जे गुन्हे दाखल झालेले आहेत, गुन्हे दाखल जे झालेले आहेत त्यावर सुद्धा त्यांनी मुद्दा उपस्थित केला आहे. अनेक मराठा बांधव जे आहेत त्यांना सरकारी अधिकारी म्हणून बनायचं नाहीये का, कारण असे गुन्हे जे आहेत ते मागे घेतले पाहिजेत अशी मागणी देते. नाही, मी त्यांना माझंही सांगणं येतं, साधारण 950 गुन्हे होते दाखल झाले, 961 काहीतरी. आता फक्त काहीतरी 64 गुन्हे फक्त मागे घ्यायचे राहिलेले आहेत, बाकी सगळे घेतलेले. आता गंभीर स्वरूपाचे गुन्हे तुम्ही लोकांच्या घरात गेलात, घरात पेटवण्याचा प्रयत्न केला, बरेच. त्यांची भूमिका आहे की त्या थोडेसे ते कलम मवाळ करावे. आता तो काय अधिकार आम्ही त्याच्यावर मी विभागाला तपासून घ्यायला सांगितलं आहे, काय आपल्याला मदत करता येईल. पण मला वाटतं जवळजवळ 95% गुन्हे मागे घेण्यात आलेले आहे. तुम्ही आंदोलन तुम्ही जरांगीला भेटायला झालेला आहात, तुम्ही मुख्यमंत्र्यांना या संदर्भातला काही ब्रीफिंग दिलं आहे का, आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली काही भूमिका मांडली चर्चा झाली? नाही, आमची म्हणजे 2 दिवसापूर्वी आमची चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री महोदयांबरोबर. काही म्हणजे आंदोलनाच्या बाबतीत मागण्या काय आहेत, काही नाही. आता मी जे बोलते सरकारची भूमिका आहे, शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचं मार्गदर्शन आपण घेतच राहतो. सर, एक शेवटचा राजकीय प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीमधली घुसघुस वाढतानाच पाहायला मिळते. थेट आता पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांना त्यांच्या विभागातले टेंडर कसे काढले, कुणाला द्यायचे, पार्थ पवार विरुद्ध राष्ट्रवादीतले दिग्गज नेते काय कल्पना नाही, त्या पक्षात काय झालं माहीत नाही आपल्याला. दुसरीकडे साहेब, विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत, मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकी दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेना आणि भाजप असा सुप्त संघर्ष पाहायला मिळाला होता. त्याच्या जखमा अजून ओल्या आहेत आणि शिवसेनेतनं अनेक जिल्ह्यांमधनं या संदर्भातल्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. नाही, आता मला राज्य पातळीवर समन्वय समिती स्थापन झालेली आहे. आता याच्यामध्ये जाग्यांचं वाटप वगैरे काय, मला वाटतं ह्या गोष्टी तर दैनंदिन राजकारणामध्ये होतच राहतात, फार त्याचं गांभीर्य घ्यायची आवश्यकता नाही. मात्र सातारा, सांगलीमध्ये ज्या घटना घडल्या होत्या त्याच्या जखमा अजून ओल्या आहेत आणि त्या आपण आरक्षणाचा मुद्दा जरा महत्त्वाचा